नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळेजण ठीक आहात. मी हेमांगी पाटील करूया झाडाची मैत्री या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. हे समोर तुम्हाला जे स्क्रीनवर दिसते ते सुंदरचं फूल पाहिलं. याचं नाव आहे मे फ्लावर किंवा फुटबॉल लिली. याला मे फ्लावर किंवा फुटबॉल लिली असं म्हणतात. फुटबॉल लिली असं असं म्हणतात की याचा आकार बघितला तर किती सुंदर असे फुटबॉल सारखा गोल आहे. आणि हे अजून काही उमलायचे राहिलेले आहेत. हे बघा, हे असे हे प्रत्येक एक फूल तयार होतं. आणि हे मधले मधले हे उमलायचे राहिले माझ्या याचे. मी हा व्हिडिओ हे आता बनवायचं कारण हे फक्त मे मध्येच फुल देतं, म्हणूनच याचं नाव मे फ्लावर असं ही नाव दिलेलं आहे याला. आणि मागच्या वर्षी मी हा व्हिडिओ करायचा विसरून गेली आणि त्याच्यानंतर फुल पण नाही आलं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही. तर आता आज हे फुल आलंय तर मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. आपण याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पूर्ण ऐका ही माझी विनंती. याच्यासाठी माती कशी लागते तर 40% तुम्ही याच्यासाठी गार्डन सॉइल म्हणजे जी गार्डनला वापरतात ती माती आणि 20% कोकोपीट घेऊ शकतात. आणि बाकीचे वर्मी कंपोस्ट घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून हा बल्ब इथं वरच्या भागाला टोकदार भागाकडनं बल्ब लावायचा. बल्ब घेताना मोठ्या साईजचा बल्ब घ्या जेणेकरून तो फुल देईल. एकदम छोटा बल्ब घेतला तर लवकर फुल येणार नाही. बल्बचीच ग्रोथ व्हायला खूप दिवस लागतील, त्याच्यामुळे बल्ब घेताना मोठा बल्ब घ्यायचा आणि तो मध्यभागी लावायचा. कुंडीच्या मध्यभागी लावायचा जेणेकरून त्याला असं आकार प्राप्त होईल. आणि नंतर म्हणजे पाणी कसं द्यायचं तर याला उन्हाळ्यात 3-4 दिवसात पाणी द्यायचं आणि हिवाळा जेव्हा असतो, जेव्हा ते डॉर्मन्सी मध्ये जातं तेव्हा याला 8-10 दिवसातनं पाणी दिलं तरी चालतं. आणि याची बाकीची सूर्याची प्रकाशाची रिक्वायरमेंट कशी आहे तर याला जवळजवळ 2 तास, कमीत कमी 2 तास सूर्यप्रकाश आवश्यक आहे. 2 तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश नसला तरी हे छान वाढतं. आणि तुमच्याकडे 4-5 तास असला तरी चालेल. आता माझ्या ह्या बाल्कनीत दिवसातनं फक्त 3 ते 4 तास ऊन येतं उन्हाळ्यात आणि बाकीच्या दिवसात तर फार कमीच येतं. तरी पण हे इथं या बाल्कनीत छान वाढलेलं आहे. असं याची उष्णतेची रिक्वायरमेंट आहे. पाणीही सांगून झालं, पाणीही तुम्ही याला कमीच द्या, कंदाला जसं पाणी लागतं तसं. आणि जेव्हा हिवाळ्यातनं जेव्हा हे झाड उठतं तेव्हा जसं आपण इतर झाडांना खतं देतो तसं याला तुम्ही वर्मी कंपोस्ट देऊ शकतात. वर्मी कंपोस्ट, राख वगैरे असं द्यायचं. सोबतच कांद्याच्या सालीचं पाणीही याला द्यायचं. आणि हे फुल जास्त दिवस टिकावं असं वाटत असेल तर उन्हाच्या जागी सोडून सावलीच्या जागी याला शिफ्ट करून द्यायचं जेणेकरून हे फुल जास्तीत जास्त टिकेल. जास्तीत जास्त तुमच्या घराच्या बागेची हे शोभा वाढवेल. उन्हात ठेवलं तर ते लवकर लवकर सुकून जातं, त्याच्यामुळे ही काळजी आपण घ्यायची आहे. आणि ह्या फुलाचा सुंदर आकार जास्तीत जास्त टिकून राहतो. त्याच्यानंतर हिवाळा संपला की हे डॉर्मन्सी मध्ये जातं. तर ह्या कंदाची तुम्ही निगा कशी ठेवायची ते सांगते. मी तर याला ह्याच कुंडीत ठेवते जेणेकरून मला काही दुसरी काळजी घ्यावी नाही लागणार. तर ह्याच कुंडीत मी तसं ठेवते की त्याला थोडस ऊन पण लागतं आणि पाणी पण मी एकदम बंद करून देते. म्हणजे 8-10 दिवसात टाकलं तर टाकलं, नाही तर नाही पण टाकलं, असं पाणी कमी करून द्यायचं जेणेकरून याच्या कंद त्याच्यातच राहील. आणि जेव्हा परत उन्हाळा चालू होणार असेल, हिवाळा संपत, तेव्हा थोडं खत देऊन याला थोडं वर काढायचं. टोक थोडस वर येईल असं ठेवायचं म्हणजे जेणेकरून पटापट वाढ होते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.